सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज आपण जो माता पिता आणि ज्येष्ठ नागरिक निर्वाह भत्ता कायदा जो शासनाने तयार केलेला आहे त्याबाबतची माहिती आमचे मित्र पत्रकार श्री कन्हैया खंडेलवाल यांच्या सहकार्याने सर्व जनतेला देऊ इच्छित आहोत। आज सकाळी मी माझ्या कार्यालयामध्ये बसलेला असताना एक ज्येष्ठ नागरिक माझ्या कार्यालयामध्ये आले व त्यांनी जी तक्रार केली की त्यांनी त्यांच्या सेवानिवृत्तीच्या पैशामधून एक घर विकत घेतलेलं आहे आणि त्या घरामधून त्यांच्या मुलाने व सुनबाईंनी मारहाण करून त्यांना व त्यांच्या पत्नीला काढून दिले आणि त्यामुळं अगदी व्यथित होऊन ते व्यक्ती माझ्याकडे आले व त्यांना मला माहिती विचारली की अशा बाबतीमध्ये काय करता येईल। त्यामुळे आम्ही आज असं ठरवलं की जे ज्येष्ठ व्यक्ती आणि माता पिता आहेत त्यांच्या बाबतीमध्ये जी कायद्याची योजना सरकारने केलेली आहे त्याबाबत माहिती असणं हे लोकांना गरजेचं आहे। आपण आज पाहतो आहे की ज्येष्ठ नागरिकांचा घरामध्ये सर्वांनाच त्रास होताना दिसतो आहे। ज्या ज्येष्ठांनी आपल्याकरिता आपल्या शिक्षणाकरिता आपल्याला पायावर उभं करण्याकरिता त्यांच्या तारुण्यामध्ये अतिशय श्रम केले आणि आपल्याला स्वतःच्या पायावर उभं केलं, त्यांचे उपकार न जाणता आपण बलवान झाल्यानंतर त्यांना घराबाहेर काढणं किंवा त्यांच्या संपत्तीची विल्हेवाट लावण्याकरता त्यांना त्रास देणं याकरिता माननीय केंद्र शासनाने सन 2007 साली एक ज्येष्ठ नागरिक माता पिता निर्वाह भत्ता कायदा अशा प्रकारचा कायदा तयार केलेला आहे। वास्तविकरित्या माता आणि पित्यांची काळजी घेणं याकरिता फौजदारी प्रक्रिया संहितेमध्ये कलम 125 अन्वये पोटगीचा अधिकार आहे, परंतु त्या अनुषंगाने अजून एक इफेक्टिव्ह असा कायदा तयार व्हावा या हेतूने ह्या कायद्याची निर्मिती केलेली आहे। आता या कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्याचं थोडक्यात आपण जर अवलोकन केलं किंवा थोडक्यात ते समजावून घेतल्या तर 60 वर्षावरील कोणतेही माता पिता तसेच ज्येष्ठ व्यक्ती यांना त्यांच्या निर्वाह भत्त्याकरिता व इतर आनुषंगिक बाबीकरिता दाद मागता येते व ती दाद जी आहे त्यांनी संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्याकडे मागावी अशा प्रकारची ती तरतूद आहे। हा कायदा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे जे की न्यायालयामध्ये भरपूर प्रकरणं प्रलंबित असतात आणि त्या प्रलंबित प्रकरणामुळे अनेकदा ज्यांना गरज आहे त्यांच्या हक्कामध्ये लवकरात लवकर निर्णय लागत नाहीत। त्यामुळे या कायद्याच्या अनुषंगाने माननीय केंद्र शासनाने हा कायदा तयार केलेला आहे। प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा उपविभागाच्या ठिकाणी जे उपविभागीय अधिकारी कार्यालय आहेत ज्याला आपण सार्वजनिक सर्वसामान्य भाषेमध्ये डेप्युटी कलेक्टर ऑफिस म्हणतो, त्या कार्यालयामध्ये आई वडील यांना कारवाई दाखल करता येते। ती कारवाई त्यांना त्यांच्या मुलाविरुद्ध एकापेक्षा अधिक मुले असतील तर कोणत्याही मुलाविरुद्ध ती दाखल करता येते व ती कारवाई ज्या ठिकाणी ते माता पिता राहतात त्या ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी त्यांची मुलं राहतात त्या ठिकाणी करता येत असते। त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक जे असतात, जे अपत्यहीन लोक असतात त्यांना देखील स्वतःचा उदरनिर्वाह चालवता येत नाही। कित्येकदा त्यांच्या दुर्बलतेमुळे ते आपल्या शेतातही काम करू शकत नाहीत किंवा त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीचा उपयोग घेऊ शकत नाहीत। त्यामुळे असे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांची संपत्ती ज्यांच्या ताब्यात आहे किंवा जो त्या संपत्तीचा उपयोग घेत आहे किंवा या ज्येष्ठ नागरिकाची संपत्ती भविष्यात ज्याला मिळणार आहे त्याच्या विरुद्ध या ज्येष्ठ नागरिकाला देखील निर्वाह भत्त्याकरिता कारवाई दाखल करता येते। आता हा जो काही निर्वाह भत्त्याकरिता जी कारवाई दाखल केली जाते त्यामध्ये त्या ज्येष्ठ नागरिकाची किंवा माता पित्याची अडचण लक्षात घेऊन अंतरिम निर्वाह भत्ता देण्याचा आदेश देखील माननीय उपविभागीय अधिकारी करू शकतात व तो अंतरिम निर्वाह भत्ता जो आहे तो मूळ अर्जाचा निकाल लागेपर्यंत त्या माता पित्यांना देणं हे बंधनकारक असतं। आपण अनेकदा असं पाहतो की माता पित्यांची किंवा ज्येष्ठ नागरिकाची एखादी संपत्ती जी आहे की भविष्यात आम्ही तुमची काळजी घेऊ, तुमची सर्व देखभाल करू, तुमचा वैद्यकीय खर्च करू या कारणास्तव त्यांच्या अपत्यांनी ही जी आहे त्यांना घेतलेली असते स्वतःच्या नावे। अशा ज्या काही जमिनी आहेत
किंवा अशी जी काही एखादी संपत्ती आहे, या संपत्तीमध्ये देखील बेदखल केल्यानंतर हे ज्येष्ठ नागरिक किंवा माता पिता हे उपविभागीय अधिकाऱ्याकडे जाऊ शकतात व त्या ठिकाणी स्वतःची बाजू मांडून पुन्हा ती संपत्ती त्यांच्याकडे कशी येईल या दृष्टीने दाद मागू शकतात व अशा अनेक प्रकरणामध्ये बेदखल झालेल्या जे काही माता पिता आहेत किंवा जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना ती पुन्हा संपत्ती बहाल करण्यात आल्याचे देखील अनेक निर्णय हे आज मितीस झालेले आहेत. या कार्यवायाचा जो काही निकाल आहे तो उपविभागीय अधिकारी जे आहेत ही कारवाई दाखल झाल्यापासून 90 दिवसामध्ये त्यांनी हा निकाल द्यावा हे अभिप्रेत आहे व जास्तीत जास्त हा निकाल जो आहे पुढे 120 दिवसापर्यंत त्यांनी द्यावा अशा प्रकारचं अभिप्रेत जे आहे हे कायद्याला आहे. आता निर्वाह भत्त्यामध्ये कुठकुठल्या बाबी अंतर्भूत होतात ज्याच्यामध्ये अन्न वस्त्र निवारा आहे, वैद्यकीय उपचार आहेत किंवा वैद्यकीय परिचर्या आहे, या बाबीचा त्याच्यामध्ये समावेश होतो. आपण असंही पाहतो की जास्तीत जास्त ही जी काही निर्वाह भत्ता किती मिळू शकतो, तर जास्तीत जास्त निर्वाह भत्ता मिळण्याची जी काही रक्कम आहे ती 10,000पर्यंत आहे. एखाद्या वेळेस असंही होतं की उपविभागीय अधिकारी साहेबांनी निकाल दिलेला आहे परंतु त्यांची जी काही अपत्य आहेत त्या ज्येष्ठ नागरिकाचे किंवा आई वडिलांचे जे अपत्य आहेत ते पैसे भरत नाहीत. अशा वेळेस या अपत्यांच्या विरुद्ध द्रव्यदंडाची देखील कारवाई होते. त्याचप्रमाणे त्यांच्या विरुद्ध जेवढी रक्कम असेल त्या प्रत्येक रकमेच्या 1 महिन्यापोटी 1 महिना जेल अशा प्रकारची देखील तरतूद या कारवाईमध्ये आहे. त्याचप्रमाणे आपण असं पाहतोय की शासनाने जे काही वृद्ध व्यक्ती आहेत ज्यांची कोणी काळजी घेणारे नाही त्याकरता प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक वृद्धाश्रम काढावा अशा प्रकारची तरतूद देखील त्या कायद्यामध्ये आहे व या वृद्धाश्रमामध्ये 100 ते 150 वृद्ध हे एका वेळेस ठेवता येऊ शकतात. त्याचप्रमाणे हे जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत ज्या ज्येष्ठ नागरिकाच्या वैद्यकीय सुविधेकरिता जे शासकीय रुग्णालय आहेत किंवा शासकीय रुग्णालय नसले तरी त्यांना शासनाची मदत मिळते अशा रुग्णालयामध्ये काही बेड जे आहेत ते या अशा ज्येष्ठ नागरिकांकरता राखून ठेवावेत अशा प्रकारची देखील तरतूद आहे. आणि ह्या ज्या काही कारवाया होतात या कारवायाच्या अनुषंगाने जर पुढे परिस्थितीमध्ये काही बदल झाला म्हणजे ज्येष्ठ नागरिकाला किंवा त्या माता पित्याला अतिरिक्त पैशाची गरज भासली तर परिस्थितीनुसार त्यांनी तो जो आदेश आहे तो आदेश बदलवून देखील घेता येऊ शकतो, ज्यामध्ये वाढ करता येते किंवा जे काही अपत्य असतात त्यांना जर वाटलं की या ज्येष्ठ नागरिकांना एवढ्या पैशाची गरज नाही तर ते देखील परिस्थितीनुसार उपविभागीय अधिकाऱ्याकडे अर्ज दाखल करून त्या आदेशामध्ये बदल करून घेऊ इच्छितात व घेऊ शकतात. आपण या कायद्याची जी काही अंमलबजावणी करायची आहे ती अंमलबजावणी देखील करण्याकरिता उपविभागीय अधिकारी हे पोलिसांची देखील मदत घेऊ शकतात. तसेच जर ज्येष्ठ नागरिकाला किंवा माता पित्याला त्यांच्या घरातून जर बेदखल केलेला असेल तर त्या घराचा ताबा किंवा त्या घरामध्ये या माता पिता किंवा ज्येष्ठ नागरिकांना पुनर्स्थापित करण्याच्यासाठी देखील उपविभागीय अधिकारी हे आदेश देऊ शकतात. उपविभागीय अधिकाऱ्यांचे जे काही आदेश असतात त्या आदेशाविरुद्ध माननीय जिल्हाधिकाऱ्याकडे अपील देखील करता येतं व त्या अपिलामध्ये देखील दाद ही मागता येते. आता या कायद्याची जी उपयोगिता आहे ती उपयोगिता खूप जास्त आहे, कारण आज आपण पाहतो की दिवाणी न्यायालयामध्ये किंवा फौजदारी न्यायालयामध्ये जरी पोटगीची कारवाई या ज्येष्ठ नागरिकांना किंवा माता पित्यांना करता येत असेल तरी देखील न्यायालयावरील कामाचा प्रचंड भार लक्षात घेता उपविभागीय अधिकारी यांच्याकडे जर आपण कारवाई दाखल केली तर त्वरेने त्या कारवाईचा निकाल लागतो आणि या ज्येष्ठ नागरिकांना त्यांचं जीवन जे आहे ते सुखमय जगण्याकरिता पुढे या आदेशाचा उपयोग देखील करता येतो. सर्वांनी या कायद्याचा योग्य पद्धतीने उपयोग घ्यावा. त्याचप्रमाणे या कायद्यामध्ये ज्या काही तरतुदी दिलेल्या आहेत त्या तरतुदी ह्या फार म्हणजे परिणामकारक अशा तरतुदी आहेत आणि त्या तात्काळ अंमलबजावणी करण्यायोग्य तरतुदी आहेत. माझ्या असं लक्षात आलं की बऱ्याचशा लोकांना किंवा बऱ्याचशा ज्येष्ठ नागरिकांना माता पित्यांना या कायद्याची तेवढी माहिती नाही, परंतु या कायद्याची सर्वांनी माहिती करून घेऊन आपल्यावर होणारे जे काही अन्याय अत्याचार आहेत ते सर्व अन्याय अत्याचार हे दूर करण्याकरिता निश्चितपणे आपण अशा प्रकारच्या कारवाया दाखल कराव्यात. अनेक माता पित्यांना असं वाटतं की आपल्या घरचं भांडण जे आहे ते आपण या न्यायालयासमक्ष नेऊ नये किंवा त्या ठिकाणी आपली सामाजिक बदनामी होईल, परंतु ज्यावेळेस आपलेच अपत्य आपल्याला त्रास करत असतील तर निश्चितपणे आपण न्याय मागणं म्हणजे हे बदनामीचं लक्षण नसून आपल्याला स्वतःचे हक्क मिळवून घेण्याचा प्रकार आहे.
तेव्हा माझी सर्वांना अशी विनंती असेल की अशा प्रकारचा कुठलाही अन्याय कोणत्याही ज्येष्ठ नागरिकावर जर होत असेल तर तो ज्येष्ठ नागरिक स्वतः किंवा त्याच्या वतीने कोणीही कारवाई दाखल करू शकतो। त्याच प्रकारे हे जे काही ज्या आई वडील या संज्ञेमध्ये सावत्र वडील, सावत्र आई, दत्तक वडील या सर्वांचा देखील समावेश होतो आणि जो कोणी सज्ञान व्यक्ती त्या आपत्तेत्यांचा असेल त्यांच्याविरुद्ध ही कारवाई दाखल करता येते। तेव्हा या कायद्याचा आपण सर्वांनी उपयोग करून घ्यावा व स्वतःचे जीवन जे आहे, जे वृद्धावस्था आहे ती आपण सुखमय करून घ्यावी। या ठिकाणी हा जो काही कायदा तयार केलेला आहे, माननीय सर्वोच्च न्यायालयाने या कायद्याची अंमलबजावणी करण्याकरिता या कायद्याचा जास्तीत जास्त जी प्रसिद्धी व्हावी अशा प्रकारच्या देखील सूचना दिलेल्या आहेत। त्या दृष्टीने हा एक प्रपंच आम्ही कन्हैया खंडेवाल सोबत केलेला आहे। तेव्हा आपण सर्वांना माझी विनंती आहे की आपण निश्चितपणे या कायद्याचा लाभ घ्यावा।